भुजबळ साहेब म्हटले की भाजप म्हणतोय की ओबीसी त्यांचा डीएनए आहे, तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि हैदराबाद गॅझेटियरवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोर्टात आव्हान देणार असेल. नाही, भुजबळ साहेबांना मी चर्चा केली, परवाही मी बोललो, कालही बोललो. त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅझेटच्या जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे. तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत. त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल, कुठल्या सेंटेन्स बद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू. सर, ओबीसी शाबून करत असल्याचं ते आरोप करताय आणि ओबीसी आरक्षणामध्ये नव्या जीवन ओबीसीचे वाटेकरी वाढत आहे असं नाही, मी आधीच सांगितलं की महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की कुणाचेही आरक्षण काढून कुणाला देण्याचा काही प्रस्ताव नाही किंवा कसाही या ठिकाणी तसं चर्चा नाही. नोंदीवर जाणार आहे. जसं शिंदे समितीने नोंदी शोधल्या, त्या नोंदी जर असेल तरच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल. असं कसे कोणी जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा कुठले डेप्युटी कलेक्टर बिना नोंदीने सर्टिफिकेट देणार आहे? विदाऊट नोंदी जेव्हा एखादा तहसीलदार साईन करेल किंवा कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरच्या अधिकारात असेल, त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही व्यक्तीनी सही करताना नियमाप्रमाणे सही करेल. सरसकट कुठेही सही करता येत नाही, कारण शेवटी कास्ट सर्टिफिकेट आहे. कास्ट सर्टिफिकेटमध्ये बघावं लागतं कुठली नोंद आहे, कुठे त्या ठिकाणी पुरावा आहे, कुठल्या पुराव्याने दिला आहे, शेवटी व्हॅलिडिटी करावं लागतं. तर त्यामुळे कुठलेही कास्ट सर्टिफिकेट केव्हाही चॅलेंज होऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी वारंवार सांगतो, शासन निर्णयाचा अर्थ जो काढताय तो अर्थ चुकीच्या पद्धतीने न काढता त्यातून काही संभ्रम निर्माण झाला असता तो निश्चित दूर करू. ओबीसी उपसमितीला घेऊन कुणबी समाजामध्ये नाराजी पाहायला मिळते. त्यांचं असं म्हणणं आहे की कुणबी जात प्रमाणपत्राला घेऊन हे सगळं राजकारण होत आहे किंवा वेगवेगळे आंदोलन होत आहे, तर त्यात कुणबी समाजाचं एकही प्रतिनिधित्व त्या उपसमितीमध्ये नाही. मी आधीच सांगतो की ही उपसमिती कॅबिनेट मंत्रिमंडळाची उपसमिती आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तामामा भरणे आहेत, शिवसेनेकडनं गुलाबराव पाटील आहेत, भाजपकडनं अतुल सावेजी आहेत, मी आहे, पंकजाताई मुंडे आहेत, भुजबळ साहेब आहेत. आता यामध्ये सर्वच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व या ठिकाणी आहे. आता राहिला कुणबी समाजाचा, तर कॅबिनेट सब कमिटी, कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सब कमिटी आहे आणि त्यामुळे कॅबिनेट मंत्रीच त्या ठिकाणी राहू शकतात. मला असं वाटतं की याच्यामध्ये काही संभ्रम फार करायची गरज नाही. आणि आपल्या विदर्भात तर काय, तेली असो की कुणबी असो की माळी असो की धनगर असो, आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं याला या समाजाचा घेतला, माळी समाज घेतला किंवा धनगर घेतले किंवा अंजारी घेतले किंवा आता माझा संबंध सर्व समाजाची आहे. त्यामुळं आणि या राज्यातल्या प्रत्येक मंत्रिमंडळातील सर्व सदस्याचा संबंध हा प्रत्येक समाजाशी आहे. शेवटी ओबीसी मध्ये 353 जाती आहेत, 18 पगड जाती आहे, 12 बोलतेदार आहे. आपण जर असे प्रतिनिधित्व असा विचार केला तर मला वाटतं की मग ही कॅबिनेट सब कमिटीचा जो साईज आहे आणि त्यामध्ये असणारं मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे, याचाच त्या ठिकाणी विचार करावा लागतो.